वांग्याची रेसिपी करून दाखवणार आहे आणि ती आहे भरलं वांग. त्याच्यासाठी पाण्यामध्ये टाकायचं. ओके, कारण की मग पाण्यात नाही टाकलं ना तर वांग काळं होतं. आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी चिडवायची आम्हाला, बोलायची जो खाईल वांग त्यातला होईल पोर पांग. म्हणजे एक अशी म्हण होती, गंमत म्हण. आम्ही लहानपणी भीतीने वांगच खायचे. नंतर समजलं जसं अरे वांग्याला तर खूप छान चव आहे, वांग खायला तर खूप छान लागतं. तेव्हापासून मी वांग खायला लागले. माझी आई पण खूप छान बनवते भरलं वांग. हे बघा, अशी वांगी पाण्यात ठेवली ना म्हणजे ती काळी पडत नाही. मस्त अशी वांगी पाण्यामध्ये घालून ठेवायची. आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला बघूया. त्याच्यासाठी आपल्याला 2 कांदे लागणार आहेत, बारीक चिरलेले. हे मी चिरून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे. हिरवं वाटण थोडं जास्त टाकायचं, काय की आपण वांग्यात हे भरणार. मी त्याच्यामध्ये थोडीशी धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि आपलं घरगुती लाल तिखट, जसं तुम्हाला तिखट हवंय तसं. थोडंसं जास्तच टाकायचं, छान लागतं मस्त असं. चवीप्रमाणे मीठ. आता आपल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टाकायचं आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. भरपूर टाकायचं, म्हणजे एक 4-5 चमचे टाकायचे. शेंगदाण्याच्या कुटाने भाजी एकदम छान होते, चवीला लागते. आणि आमच्याकडे शेंगदाण्याचं कूटच टाकतात शक्यतो भाज्यांमध्ये, कारण आम्ही सातारकडचे आहोत. तर आमच्याकडे भुईमुग जास्त प्रमाणात होतो आणि तिकडे पहिल्यापासूनच शेंगदाण्याचं कूट प्रत्येक कालवणामध्ये टाकतात. त्याने कालवण मिळून पण येतं आणि एक अशी छान अशी तरी पण येते कालवणाला. हे बघा, त्याच्यात थोडंसं तेल पण टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. यावर्षी मे महिन्यामध्येच पाऊस पडतोय, कळतच नाही मे महिना आला की जून महिना चालू. आता जून महिना चालू झाला पण मे मध्येच पाऊस पडला. उन्हाळा वाटलाच नाही की हा उन्हाळा आहे. चला, आता आपण हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण एक एक करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं. मस्त अशी वांगी पाणी काढून घ्यायचं. 3 फोडी का करायच्या, तर त्या वांग्यामध्ये मिश्रण पण चांगलं भरलं जातं. जर का आतून वांग खराब असेल ते पण दिसतं आणि वांग छान शिजतं पण 3 फोडी केल्यामुळे. हे बघा, असं दाबून भरायचं मस्त, मध्ये आतपर्यंत मसाला भरायचा, जेणेकरून हा मसाला ना निघायला नाही पाहिजे रश्श्यामध्ये. म्हणजे आपण बनवल्यावरती ना आणि याच्यामध्येच राहायला पाहिजे. आमच्या मिस्टरांना भरलं वांग खूप आवडतं. त्यांना रोज जरी वांग्याची भाजी खायला दिली ना तरी ते कंटाळा येणार. ॲक्च्युली त्यांच्यामुळेच मी हे अशी आपली वांगी भरून झालेली आहेत. आता आपण टोपामध्ये तेल गरम करायला ठेवूयात. आता आपण टोपामध्ये तेल गरम करायला टाकूया. भरलं वांग आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्तच टाकायचं.
थोडं जास्त टाकायचं, जास्त पण नाही. आता तेल गरम होऊन देऊया. आता हे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं. ते छान भाजलं की याच्यामध्ये हा आपला शिल्लक राहिलेला मसाला टाकायचा. हा थोडा 1-2 मिनिटाचा भाजून घ्यायचा. हा काय मस्त वास येतोय मसाला भाजताना. आणि घरगुती तिखट म्हणजे आम्ही घाटी मसाला असतो माझा, कांदा लसूण मसाला. काय की आम्ही सातारचे आहे ना, त्यामुळे आमचा कांदा लसूण मसाला असतो. तुम्ही इतर लाल तिखटही टाकू शकता, असं काही नाही की तो कांदा लसूण मसालाच हवा आहे. पेस्ट करताना त्याच्यामध्ये जे हिरवं वाटण मी टाकलं त्याच्यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीर होतं. थोडासा मला लसूण जास्त टाकायचं. हे बघा आपला मसाला कसा मस्त भाजला जात आहे. जसा जसा मसाला भाजला जाईल तसा तसा त्याचा एक मस्त सुगंध येते. आता आपण याच्यामध्ये वांगी घालूया. ही जी आपण 4 वांगी केली हे मेन पण ना असं मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. थोडासा गॅस कमी करूया. हे बघा असं मिक्स केलं. थोडंसं आपलं जे मसाल्याचं राहिलेलं आहे मिश्रण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. ते मिश्रण आपण पोहोचवू. आता हे वांगी शिजण्यासाठी, वांगी काही लगेच शिजतात पण त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी अजून ॲड करूया. म्हणजे कोणाला थोडीशी ग्रेव्ही जास्त लागते, कोणाला दाटसर लागते. तशी आमच्यात थोडीशी जास्त दाटसर पण नाही आवडत, म्हणजे थोडीशी पातळच असते. थोडं अजून पाणी ॲड करते. हे बघा बघा हे वांग्याच्या आतमध्ये मिश्रण आपलं तसंच आहे. असं आतमध्ये दाबून भरलं ना मग ते मिश्रण ना अजिबात वांग्यातून बाहेर निघत नाही. मस्त. अजून थोडंसं पाणी ॲड करते, काही की शिजल्यावरती ते पुन्हा अजून घट्ट होणार. बस. आता हे ना आपण मस्त शिजवून घेऊया. एक 10-15 मिनिटात वांगं शिजतं. वांग्याला शिजायला काही जास्त टाईम लागत नाही. आता हे आपण छान शिजवून घेऊयात वांगी. हे बघा मित्रांनो आपलं वांगं कसं मस्त शिजलेलं आहे आणि त्याला इतरही बघा छान आलं. हे बघा आता एका प्लेटमध्ये हे वांगं मी काढून घेत आहे. गॅस बंद करून घेऊया. मस्त अशी तर्री, वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. हे बघा मित्रांनो आपलं भरलं वांग किती मस्त तयार झालेलं आहे. किती छान त्याला अशी तर्री आलेली आहे. आणि मी एका ताटामध्ये वांग, हे बघा आपलं भरलं वांग, भाकरी आणि थोडंसं तर हा आजचा आमचा बेत आहे. बघा तुम्हाला कसा वाटला. आणि जर का हे भरलं वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.